सर्व कामगार वगैरे सगळे समाधानी आहेत. मात्र असं असताना आपल्याला ईडीची चौकशीचा इशारा दिला जातो आणि तुम्ही या सगळ्या निवडणुकीतून तुमच्यावर आरोप होतात. या मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या. नाही असू नये, एक ते लोकप्रतिनिधी आहेत, ऐकून घ्या. लोक तर निवडून आलेले आहेत. मी असं माझं मत आहे की माझ्यावर तिने आरोप जो केला ती माझी दुबईत प्रॉपर्टी आहे म्हणून, तर मी आजच डिक्लेअर करतो त्यांना मी दान केली आणि तिने मला नेऊन दाखवावं, माझी प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे ना. आणि मी कुठं काय असेल ते लिहून द्यायला तयार आहे. ते सर्व दुबईच्या प्रॉपर्टी असल्या तर ऐकून घ्या, नाही तर ऐकून मी काय मुस्लिम समाजाचा सभा माझा नाही आहे. माझ्या काय नाही ते करणार नाही, कारण ते मुस्लिम समाज आपल्याला कधी जमणार नाही. ते केसेस बिसेस काय जमणार नाही, आमचं काही प्रांत नाही आहे. माझं म्हणणं जिने आरोप केला त्यांना मी सगळं लिहून द्यायला तयार आहे, सगळ्या कागदावर सह्या करतो. आणि माझं म्हणणं दान तर करूयाच, घेऊन जाऊन द्यात, पण आम्हाला तेवढं नेऊन दाखवा की हे तुमची प्रॉपर्टी आहे म्हणून. काय आरोपाला काय तथ्य पाहिजे ना. काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला ईडीचा जो नियम आहे, SITचा नियम आहे, ते किमान 500 कोटीचा हे पाहिजे कारभार चुकीचा झाला पाहिजे. मग आता 500 कोटी पण दुबई म्हणालाच पाहिजे की हे दुबई कसं कुठल्या बेसवर बोलायचं, त्याचा नियम आहे, नॉब आहेत. चौकशी कुठल्या लावायचं, इन्क्वायरीला कुठे लावायचं, असं नियम ठरलेले आहेत गव्हर्नमेंटचे. मग आम्हाला एक आहे, माझ्या मुला आणि मुलीला स्थळ यायला चालू झाली, त्यापासून चांगली स्थळ यायला चालू झाली. आयले मोठी माणसं आहेत की त्याची आईला, हा त्याबद्दल त्यांचा आभार आहे मी. गेल्या 4 महिने घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.